नमस्कार मंडळी, मी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर मी हा घेतलेला आहे गरा। तर आपण जो सोजी काढतो ना गव्हाच्या पिठाची, तर तेव्हा आपण सोजी काढते वेळेस गहू दळून आणते वेळेस आपल्याला थोडंसं जाडसर दळून आणावं लागतं आणि नंतर आपल्याला ते आपण पीठ जे चाळून घेतो का, तर त्याच्यामध्ये हा जाडसर असा गरा निघतो। तर तो गरा घ्यायचा आहे। आता इथे मी पाणी घेतलेलं आहे, एका मोठ्या अशा भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार। तर आपल्याला हे गव्हाच्या पिठाचे जे गोल गोल बोटुळे असतात का, ते बनवायचे आहेत। तर त्यासाठी आपल्याला ही अगोदर तयारी करून घ्यायची आहे। आणि असं जे मी टोपलं घेतलेलं आहे का, तर हे असं जे आहे का, हे मोठ्या साईजचं घ्यायचं, जेणेकरून तुमचे हात जे आहेत का छान याच्यामध्ये फिरले पाहिजेत आता आणि आपले बोटुळे जे आहेत का गोल गोल असे झाले पाहिजेत। तर हे मी जे खालचं पीठ आहे का ते आहे, तर बघू शकता पांढरं शुभ्र असं आपले हे गव्हाचं पीठ तयार आहे। तर आपण ओलून हे गहू दळून आणलेले आहेत, आपण सोजी काढून आणलेली आहे या पिठाची। तर आपलं पांढरं शुभ्र पीठ तयार आहे। आता हा गरा आहे का, याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि थोडंसं याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला पाणी जे मिठाचं तयार करून घेतलेलं आहे का, तेच पाणी टाकायचं आहे। तर अगोदर काय करायचं, व्हिडिओमध्ये मी दाखवलं त्याप्रमाणे थोडंसं पाणी टाकायचं आणि थोडंसं आपल्याला अगोदर मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये आणि नंतर थोडंसं पीठ टाकायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही असे हात फिरवीत जायचं, जेणेकरून असं हात फिरवल्यानं काय होईल, आपले जे बोटुळे आहेत का ते एकदम गोल गोल असे होतात। तर बघू शकता 1 2 ते 3 वेळेस मी ती प्रोसेस केलेली आहे आणि आपल्याला पुन्हा ती 2-3 वेळेस करायची आहे। असं थोडं थोडं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि असं हात फिरवत राहायचं आहे। तर तुम्हाला बारीक मोठे जसे बोटुळे लागतील का, त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता। तर आपल्याला हे 3-4 वेळेस असं करून घ्यायचं आहे। असं 3-4 वेळेस केलं की तुमचे गोल गोल बोटुळे तयार होतात आणि नंतर आपल्याला ही चाळणीने चाळून घ्यायचे असतात। तर खूप सोपी पद्धत आहे ही करण्याची। तुम्ही जरी नवशिके असाल तरी तुम्हाला ही एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता आणि खायला तर तेवढेच भन्नाट असे होतात। याची जर तुम्ही खिचडी करून खाली कांदा, टोमॅटो, लसूण टाकून, तर एकदम भन्नाट अशी लागते। आपण तांदळाची खिचडी तर नेहमीच खातो, या पद्धतीची जर बोटुळ्याची खिचडी तुम्ही खाल्ली तर तांदळाची खिचडी खायला पण तुम्ही विसरसाल, एवढी अप्रतिम चवीची ही याची खिचडी होते आणि करायला पण मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगितले आहे आणि काही टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत, त्या तुम्ही लक्षात ठेवा। आपल्याला पीठ आणते वेळेस, दळण जर आणते वेळेस आपल्याला थोडंसं जाडसर दळून आणायचं असतं आणि आपल्याला पीठ चाळते वेळेस आपल्याला 2 चाळणीने चाळून घ्यावं लागतं। एक आपली जी सोजीची चाळणी असते, आपण सोजीची चाळणी म्हणतो, त्याने एक, आणि आपण जे रेग्युलर पीठ चाळतो का त्या चाळणीने एक, आणि आपल्याला थोडंसं फटकून सुद्धा ते पीठ घ्यायचं, जेणेकरून गरा जो आहे का पूर्ण आपल्याला हा वापरात घ्यायचा आहे आणि नंतर जे गऱ्यामध्ये जे लालसर असतं का ते काढून घ्यायचं आहे आणि पांढरा पांढरा शुभ्र असा आपल्याला गरा वापरायचा आहे। आता आपल्याला हे उन्हामध्ये कडकडीत वाळून घ्यायचे आहेत। तर बघू शकता उन्हात कडकडीत वाळून घेतल्यानंतर हे कसे आपले एकदम मोत्यासारखे गोल गोल बोटुळे झालेले आहेत। तर तुम्ही ह्याची खिचडी करून खाऊ शकता किंवा तुम्ही तशीच सुद्धा शिजवून तूप टाकून खाऊ शकता। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा। तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात। तर तुम्ही हे यावर्षीच्या उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा आणि वर्षभर हे हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्या। तर धन्यवाद।